नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात। संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। लहान मुलांना कधीच एका ठिकाणी शांत स्थिर बसूच शकत नाही, सतत त्यांची काहीतरी चुळबुळ सुरू असते। आज मी जिला भेटणार आहे ना, ती सुद्धा अशीच आहे, एकदम चंचल, एक्सप्रेस सारखी सुपर फास्ट। तिची स्पेशालिटी माहितीये, ती काहीही करत असू दे, जर तिला ट्रेनचा आवाज आला ना तर ते सगळं सोडून ती आधी ट्रेन बघायला धावते। तिचं नाव आहे सिद्धी। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। सिद्धी कुठे गेली, सिद्धी कुठे गेली, सिद्धी कुठे दिसली? हाय सिद्धी, तुझे नाव काय आहे? सिद्धी राकेश कदम। हो, आणि सिद्धी हा कोण आहे? हे कोण आहे? डॉल। आणि काय नाव आहे या डॉलचं? सिद्धी राकेश कदम। अच्छा, डॉलचं नाव सिद्धी राकेश कदम आहे। आपण डॉलला हे लावूया असं इकडे। हा, आणि तुझा आवडता कलर कुठला आहे? लाईट ब्लू। लाईट ब्लू, अरे वा। आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे? सिद्धी राकेश कदम। शाळेचं नाव सुद्धा सिद्धी राकेश कदम आहे, ह्याचं नाव सुद्धा सिद्धी राकेश कदम आहे, आणि तिचं नाव सुद्धा सिद्धी राकेश कदम आहे। ह्याचं नाव काय आहे? झेब्रा। झेब्रा, अरे वा, झेब्रा आहे। मला वाटतं की हा जिराफ आहे, आणि हा कोण आहे? मंकी। हा मंकी आहे, ओके। आणि हा डक। अच्छा, हश, पहिलं बरोबर उत्तर। हे काय आहे? रॅबिट। नाईस, तुला तर सगळं माहिती आहे ग। आणि एवढी सगळी खेळणी कोणाची आहेत? आमचे। हो, चहा दे ना मला, चहा थोडासा। हा, देतीयस का? हा, अगं बाई, इथे इथे ठेव। अरे वा, हा, मॅडम माझ्यासाठी चहा बनवत आहेत। नाईस। आहा, अगं बाई, अगं बाई, मला भूक लागली, दे ना। हा, मस्त आहे ग, छान आहे। आणि तुला जेवायला काय आवडतं? भात। भात। आणि हे काय आहे? खेळला। ह्यानी काय करायचं असतं? वाजायचं असतं ते। वाजवायचं असतं। तुला मॉल मध्ये जायला आवडतं? मॉल मध्ये काय करते? गाडी चालवते। गाडी चालवतेस, ओके। आणि जंगल मध्ये कोण असतं ग? अरे बापरे, अरे बापरे, हे काय आहे? चिकन। चिकन। आणि तू चिकन खातेस? हा। आवडतं तुला? हो। आणि चिकन कसा आवाज करतं? कुक कुक। आणि डॉगी कसा आवाज करतो? बुक असं करतो। हो। आणि रॅबिट? स्क्विक स्क्विक कसा? हा। आणि टायगर? परत कर ना टायगर। अरे बापरे, अरे बापरे, कसं करतं? अरे नको, पिग कसा करतो? पिग पण असाच करतो। आणि काऊचा आवाज कसा येतो? आणि चिमणीचा? फॉक्सचा पण हाच आवाज आहे। सगळ्यांचे आवाज हाच आहेत। आणि ऐक ना, मला सांग, तुझ्या फ्रेंड्सची नावं काय आहेत? सिद्धी राकेश कदम। बेस्ट आहे। सगळ्या प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज एकच आहे, आणि सगळ्या मित्र मैत्रिणी, त्याच्यानंतर टॉईज, सगळ्यांचं नाव सिद्धी राकेश कदम आहे। बेस्ट आहे, मला सॉलिड उत्तर आवडली आहेत तुझी। तुला तिखट खायला आवडतं का गोड खायला आवडतं? नाही, गुलाबजाम आवडतो। गुलाबजाम आवडतो। गुलाबजाम माहितीये तुम्हाला काय असतो? किती गुलाबजाम खातेस तू? 5। 5। आणि तू तुझे गुलाबजाम शेअर करतेस, दुसऱ्यांना देतेस? हा। हा कुठला कलर आहे? ब्राऊन। काय? लाईट ब्लू। आधी ब्राऊन होता, आता लाईट ब्लू झाला। आणि युग कोण आहे ग? युग? युगचं नाव युग कसं आहे? अच्छा, युगचं नाव युगच आहे। आणि युगला तू मारतेस? हा। का ग? युग माझ्याबरोबर नाही खेळत म्हणून तू त्याला मारतेस? तू अजून कोणाला मारतेस? अजिंक्यला। अजिंक्यला पण? का मारतेस?
मी पण अजिंक्याला मारामारी करते. का पण मारामारी करतेस तू? अगो बाई बस. आता मला सांग ना, तू का मारामारी करतेस? मी आज मारामारी करणार. कोणाला? अजिंक्याला मारणार आहे. का मारणार आहेस? हा? अरे देवा आता माझा एक्सरे इकडे निघालाय आणि ही आज अजिंक्यला बदलून काढणार आहे, युगला बदलून काढणार आहे. काय खरं नाही या पोरांचं. तू अशीच मस्ती करते? का तुला आवडतं मस्ती करायला? हो. आणि तू अशी किती वेळा मस्ती करते दिवसातनं? 8 वेळा मस्ती करते ती. आणि तुला मोठं होऊन काय बनायचंय ग? काय होणार? 8. मोठं होऊन काय होणार? 8. कोण होणार तू मोठं होऊन? मी मोठा हात होणार आहे. मोठा 8 होणार आहे. 8. तू मोठी होऊन कोण होणार आहेस? मोठा 8 होणार आहेस. मी आधी तिला विचारलं तू कोण होणार आहेस? 8 होणार आहेस. मग मी क्लॅरिफाय करायला असं बोलले की तू मोठी होऊन काय होणार आहेस? तर मोठा 8 होणार आहे. मस्त, फंडा क्लिअर आहे. तू आई बरोबर ट्रेन मध्ये गेलेली आणि मग काय झालं? थांब, अरे ट्रेन आली की पळते. अरे थांब, पळून गेली. हिच्या घराच्या बाजूला ना स्टेशन आहे आणि तिथे ट्रेन आली की काही होऊ दे, ती ट्रेन बघायला पळते. नमस्कार. छोटूचे केस असे छोटू असतात का नेहमी? हो, तिला आम्ही नॉर्मली मुलांसारखंच ठेवतो. तिचं फेसिंग जेव्हा ती झाली तेव्हा ते ह्यांच्यासारखंच होतं. म्हणून ते नॉर्मली मुलांचेच कपडे, पॅन्ट शर्ट शॉर्ट्स वगैरे असंच चालू. एकदम टॉमबॉय आहे काही. एकदम टॉमबॉय. हो ना. आणि हा काय सारखा मोबाईल काय हातात? मोबाईल मध्ये ते कार्टून, पोएम ते चालू असतं. पोएम पण ती मोबाईल बघूनच सगळे पाठांतर केलेत. मग ते तर मोबाईल कदाचित ती सोडायला मागत नाही, म्हणून आम्ही तिच्यासाठी एक नवीन टीव्ही घेतलाय. आता आम्ही दोघी जणी एक गंमत करणार आहे. ती मला मोबाईल देणार आहे, मी तिला टॉयज देणार आहे. हो. हा चल. टिगर. अरे वा. आणि कोणी? हेलो, हाय, व्हॉट्स अप? जिरा. थँक्यू वन. थँक्यू. कसे गोडू आहे. लगेच ती म्हणजे ऐकते ना असं पटकन. तिला आता मी सांगितलं की मोबाईल काढून घेतला आणि टॉयज दिले तर तिने लगेच ऐकलं आपलं. हो, तिला टॉयज टेडी भरपूर आवडतात. पण आता तुम्ही दोघंही कामावरती जाता, मग हिला कोण बघतं? आणि हिला आमची आई म्हणजे ह्यांची आई बघते. पण मग अशा वेळेस वाटतं की सासू सासरे किंवा घरचे आहेत त्यामुळे मोठा सपोर्ट आहे खूप म्हणजे आणि खूप आपण support बाहेर आहे. काम करू शकतो आपल्या मुलांसाठी. ऍक्च्युली ते आहेत म्हणून आम्ही दोघंही व्यवस्थित जॉब करू शकतो. पण मग रात्री काय तुमचा एक सीन असतो दोघींचा आवाज हो. काढायचा, ते काय आहे? आम्ही दोघी मांजरीसारखे गुरगुरत असतो. ए दाखव ना मला, करून दाखव. सिद्धी. हा, कसे करते माऊस? आपण असं करतो. रात्रीची जास्ती मजा येते तिची. आम्ही आमचं काम वगैरे झालंय की आम्ही झोपायला आलो की आमच्या दोघांच्या मध्ये असते. ह्यानी चुकून जरी तिच्या अंगावर हात ठेवलं, मम्मी पप्पांना सांग माझ्या अंगावर हात ठेवले. मला सरळ अशी वेगळ्या आवाज ते माझ्या अंगावर हात काढायला सांग त्यांना. तुम्ही म्हणले का अगं ठेवू दे ना, तुझे पप्पा आहेत ना. नाही, तू त्यांना सांग माझ्या अंगावर हात काढायला. बघा मग मी त्यांना म्हणते अहो जरा तिच्या अंगावर हात काढा. मला असं वाटतं कधी कधी जड असेल असं किंवा काय. तर त्यांनी हात काढले चुकून पुन्हा असं ठेवलं ना, मम्मी बघ पुन्हा हात ठेवला त्यांनी माझ्या अंगावर. का मला अशी धमकी देते ना, बघ असं जसं काही ती त्यांना आता मारणारच आहे. मम्मी बघ त्यांना सांग. आणि मी पुन्हा जर तिचा हात काढला आणि तिने हात ठेवला ना तर ती मुद्दाम अशी मला पाय ठेवणार अंगावरती किंवा काय. मग मी हिला सांगणार मग ही मुद्दाम लगेच पायाशी बाजूला गेला हात ठेवले तिला सांग मी ठेवणार बोलते असे सर्व. म्हणजे ती मुद्दाम गेम करते. मग नंतर त्यांना पिडते. मग नंतर त्यांना पिडते. मग काय, मग हे जर पाठ फिरून राहिले ना आमच्याकडे का मग ही त्यांच्या पाठीवर वगैरे अशी पाय मुद्दाम पायाने मारणार, कधी चिमटे काढणार त्यांना. मग मला दर्शन अगं मी नाही काढले ग, पप्पा खोटे बोलतायत. सिद्धी खूपच चुळबुळ करते आणि मला वाटतं थोडी भूक लागली आहे का तिला. लहान मुलांच्या शो मध्ये असं होऊ शकतं की त्यांना कधी भूक लागू शकते, कधी सुसू लागू शकते, काही होऊ शकतं. तर आता हिला भूक लागली. जा अब्बूकडे जा. पप्पी दे मला लवकर. जा अब्बूकडे. मम्मी बाबांबरोबर खेळणारे, आई बरोबर बाय. ओके सिद्धी बाय. मग काय ओके. एक मिनिट बसली नाही आणि जायचं होतं तर पप्पी मिळाली. आणि एका ठिकाणी अशी शांत बसणारच नाही ती. म्हणजे असं कामं ऐकते का काय सांगितलं बघितलं तर. तिला असं बोलणार अगं सिद्धी जा अगं जरा ती बॉटल दे. अगं मम्मी माझी कंबर दुखते ना गं.
अगं मम्मी काय बोलू, माझी पाठ दुखते ग मम्मी, बघ माझे पाय पण दुखतायत. असं एवढं हा. बोलते. हो, आणि आणि पप्पांना कधी- सांग, पप्पांना सांग आणि ना मग आणायला. कधी ते असेल ना ने, ओ पप्पा जरा ते द्या ना मम्मीला. म्हणजे एकदम अशी बाजूला असेल आणि ती ते वस्तू असेल तरी पण पप्पांना पण सांगायला. एक मिनिटं बसत नाही ना एका नाही, जागेवर. अजिबात नाही. मला असं वाटतं की बऱ्याचशा आयांची ही कंप्लेंट असते की मुलं एका जागी आणि बसत तिला नाही. असे छोटी छोटी मुलं दिसले ना का मग मम्मी पप्पा कोण? नाही मग मग नाही, मग तुम्ही कुठेही जा दोघं फिरायला, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं तिचं. पण ती सॉलिड मॅनिप्युलेटिव्ह आहे ना, बरोबर. म्हणजे बरोबर डिप्लोमॅटिकली वागते ती. हो, हो. पण ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे. जास्ती ही पण एक करून मजा तिची कधी कधी येते. कधी काय सांगितलं, अगं नाही ग मम्मी माझं ना खूप म्हणजे मला ना बरं नाही वाटत आहे ग, बघ मला किती ताप आलाय, बघ माझा ताप चेक कर, बघ बघ कशी करते. मग ते थर्मामीटर वगैरे आणणार, बघ मम्मी बघ किती ताप आहे ना, मला अंग गरम आहे असं खोटं माझा, खोटं. हा औषध दे मला, अशी करत राहते, सतत औषध मागते. आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्याची तुम्ही पटापट उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, जे सुचेल ते 10 सेकंदात. ओके. हो. पहिला प्रश्न बाबांसाठी आहे. बारशाच्या वेळेस तिच्यासाठी निवडलेली 5 ते 7 नावं सांगा. स्वानंदी, सई, जिजा, अजून पडू नका पेपर. सॉरी सौम्या, आणि अजून एक काहीतरी नाव होतं ते आम्ही ठेवलेलं नाव स्पृहा. ते स्पृहा ठेवलेलं तिच्या ॲक्च्युली मम्मीच्यांनी, पण ते कोणाला प्रुहा करायला लागलं म्हणून आम्ही ते कॅन्सल करून टाकलं नाव, कारण की ते उच्चारता येत नव्हतं कोणाला. पण तुमच्या बरी 5 नावं लक्षात राहिली. हा, कारण की मला सुचलेली नव्हती ती, खूप सर्च केलेलं. मग सिद्धी तुम्हीच ठेवलंय. सिद्धी मम्मीच्या आवडीचं नाव आहे ते. तिच्या आवडत्या 5 पदार्थांची नावं सांगा. चॉकलेट्स, चीज, वेफर्स, अजून वेफर्स, आणि ॲक्च्युली डाळ भात ती जास्त खाते, म्हणजे नॉर्मल खातेच जेवण. बाकी असं बाहेर आम्ही तिला सवय नाही. तिच्या पहिल्या दिवाळीला तुम्ही तिला काय गिफ्ट दिलं होतं? कपडेच घेतलेले आम्ही तिचे, जास्त काही जास्त काही नाही. नाही, बाबांनी चांगली उत्तर दिली, प्रयत्न केला. आई बघूया आता काय करते. सिद्धीकडे एकूण किती कपडे आहेत? सिद्धीचे कपडे भरपूर आहेत, मोजणं कठीण आहे. अर्धे त्या घरी आणि अर्धे ह्या घरी असं असतात तिचे कपडे. म्हणजे कधी काय झालं की पटकन कपडे घातले, दोन्हीकडे आम्ही कपडे ठेवतो तिचे. ती पहिल्यांदा उभी राहिली ती तारीख लक्षात आहे का? तारीख असं नाही लक्षात, पण महिना लक्षात आहे, एप्रिल मे मध्ये ती जेव्हा उभी राहिली ना, बापरे, शूट डोळ्यासमोर केलेलं आहे. आहे माझ्याकडे. मग केलेलं आहे. त्याच्यावर डेट पण असेल नक्की. हा, पण ते तर आहे मोबाईल मध्ये. आणि तिचा ब्लड ग्रुप काय आहे? ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह. Right. आमच्या सगळ्यांचे ओ पॉझिटिव्ह. सगळ्यांचे ओ पॉझिटिव्ह. तर माझं अरे वा. ओ पॉझिटिव्ह. नमस्कार. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्यावर तुम्ही होय किंवा नाही अशी प्रतिक्रिया द्यायची, आणि हेच आपलं पुढचं माध्यम आहे, होय किंवा नाही. हे घे. पहिला प्रश्न आहे की खेळता खेळता सिद्धीनी कधी तुम्हाला धपाटा दिलाय का? अरे सगळेजण होय, फक्त एकटे मामा नाही बोलतायत. तुम्हाला कधी दिलाय? अशीच हॉलमध्ये खेळत होती आणि पाठी किचनमध्ये मी काम करत होती. पाठून येऊन मी कांदा कापत बसले होते, ही येऊन घाबरली आणि एकटीच पाठीमागे आली आणि धपाटा दिला. जर तुम्हाला सगळ्यांना कुठे बाहेर जायचं असेल आणि सिद्धीला सोबत न्यायचं नसेल तर तुम्ही तिला खोटं कारण देऊन बाहेर जाता का? होय का नाही? किंवा ताई बघ लगेच नाही म्हणतीये. आजी तुम्ही काय सांगतात? नाही, तिला म्हणजे मी इथे भाजीला वगैरे जाते, तुला खाऊ वगैरे घेऊन येते हेच सांगते. मग ती थोडं नाही तर मग तिला न्यावंच लागतं, म्हणजे काय अपीलच नाहीये. आजी सॉलिड आहे. आजी म्हणते अपीलच नाहीये. न्यावं लागतंच. असं कधी झालंय का की तुम्ही सगळेजण खूप टेन्शन मध्ये आहात आणि मग सिद्धीशी खेळल्यावर, तिच्याशी बोलल्यावर मनावरचा ताण कमी झालाय आणि तुम्हाला खूप हलकं वाटलंय, असं झालंय का? तिला नाही घ्यायचा. सांगा. तरी सोबत ऑफिसमध्ये आता थोडं टेन्शन वगैरे आलं असेल आणि घरी आलो तर येऊन पटकन अशी पप्पा अशी बिलगली की एकदम पूर्ण रिलॅक्स वाटतं एकदम. सिद्धीचे बाबा तिच्यापेक्षा जास्त तिच्या आई बरोबर फिरायला जातात का? होय. सगळेजण होय म्हणतात. आजोबा तुमच्याकडे ठेवून जातात का हिला? हो, आमच्याकडे ठेवून जातात. काय तिला का नाही घेऊन जात? कारण की राहते जशी ती, पण कधी कधी चिडचिड जास्त करते, मग आमच्यामुळे तिचे खाण्यापिण्याचे सगळं टाइम टेबल चेंज होतं. असं नॉर्मली नेतो तिला. तुमच्यासाठी तुम्ही घेऊन जात नाहीत का तुमच्यासाठी तुम्ही घेऊन जात नाही? दोन्ही पण. आता तिचे पप्पा बोलतात ना, ती थोडी मोठी होते मग तुला ना हिलाच घेऊन जाणार आहे, मग तू राहा घरी.
खूप छान गप्पा मारल्यात तुम्ही सगळ्यांनी आणि आता आपण एक खूप इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि त्या गेम मध्ये बेस्ट गोष्ट काय माहिती का, त्या गेम मधला ट्विस्ट तो काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. काही गेम्सना शक्ती वापरावी लागते, काही गेम्सना युक्ती वापरावी लागते, तर काही गेम्स हे शिअर लक वरती असतात. तर ह्यामध्ये सुद्धा असंच काही घडणार आहे. ओके, आम्ही तुम्हाला 2 स्ट्रॉ दिलेत. 2 स्ट्रॉच्या सहाय्याने तुम्ही एक मणी, कुठलाही मणी जो तुम्हाला हवाय तो या बोलमध्ये टाकायचा. ठीक आहे, असं करत राहायचं 2 मिनिटापर्यंत. 2 मिनिटं. आणि मग नंतर त्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन. हा एक ट्विस्ट असणार आहे. ओके, पण तो गेम झाल्यानंतर तुम्हाला कळेल. आपण सुरुवात करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, तुम्हाला जमलंय. करा करा करा. एवढं टाकलं? 1 मिनिट झालंय, 1 मिनिट झालंय. एवढे टाकले म्हणतो. शेवटची 10 सेकंद. आई बाबा लवकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर आईने काही इथे कलर्स दाखवलेत आणि बाबांचे फार कमी आहे. बाबाने एकच कलर जास्ती काढलाय, आवडतो वाटतं. ओके, पण मी जर मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की खूप इंटरेस्टिंग गेम आहे आणि ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. तर ट्विस्ट असा आहे की प्रत्येक बॉलला हे मार्क आहे. अच्छा, असं 0, 1, 3, 5, 10. तर आता बघूया, एवढे जमवलेत पण पॉइंट्स कोणाचे जास्त आहेत यावरून आता ठरणार आहे. आणि अतितटीचा सामना आहे, दोघांना खूप टेन्शन आलंय. तर बघूया कुठल्या कलरला किती पॉइंट्स आहेत ते. 0. ओके, 0 मध्ये आहेत पिंक. ओके, सो 1, 2, 3, 4, 5. ओके, 5 झिरोज तुम्हाला मिळालेत. तुमच्याकडे एकही नाहीये. 1 पॉइंट आहे रेड. मला वाटलं रेड 10 असेल. 1, 2, 3, 4, 5. आईचे बघूया. 1, 2, 3, 4. सो आता 5 आणि 4 पॉइंट्स आहेत. आता फक्त एका नंबराने तुमचा स्कोर बदलणार आहे. तर तुम्ही सांगा, 3 उघडू, 5 उघडू का 10? 5 नंबर घ्या. 5 बघूया. आणि 5 नंबर आहे ढँडरॅन ब्लू. मी जिंकली. 1, 2, 3, 4, 5. 29. आईला 29 मिळालेत, बाबांना मिळालेत 5. व्हेरी नाईस. 29 आणि 4. पण बाबांकडे एक ऑरेंज सुद्धा आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटतं कुठे असेल ऑरेंज? 10 वरती. जिंकली. सॉरी. म्हणजे ऑरेंजचा 3 नंबर आहे. सो आधीचे 5 आणि 3 तुमचा 8 स्कोर आहे आणि आईचा स्कोर खूप जास्त आहे, त्यामुळे आई जिंकली. आणि मम्मीनी सिद्धीला जिंकून दिली आहे झी युवातर्फे ही आकर्षक भेटवस्तू. 1 मिनिट स्थिर बसली नाही ही सिद्धी, पण खूप मज्जा आली. तुमच्याही घरात अशा काही गमती जमती असतील किंवा तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.